हॅलो ऑल नीड टू बी स्टुडंट, वेलकम टू छत्रपती एज्युकेअर. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट BMS तसेच सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो SML नुसार याबद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये टोटल 146 असे गव्हर्नमेंट व सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळून आहेत. त्यामध्ये जे आहे 22 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. तर 22 गव्हर्नमेंट कॉलेजचा SML नुसार काय कट ऑफ राहू शकतो याबद्दल आपण एक माहिती घेणार आहोत. नुकतीच महाराष्ट्राची प्रोव्हिजनल SML लिस्ट जाहीर झालेली आहे, त्यानुसार हा कट ऑफ असणार आहे. आणि हीच SML लिस्ट तुमची फायनल असू शकते. त्यामुळे लक्ष देऊन ऐका काय कट ऑफ राहू शकतो ते. SC कॅटेगरीसाठी 21,400, ST कॅटेगरीसाठी 37,000, OBC कॅटेगरीसाठी 14,600, OCBC कॅटेगरीसाठी 15,800, ओपन कॅटेगरीसाठी 14,100 आणि VJ कॅटेगरीसाठी 14,700, NT1 कॅटेगरीसाठी 16,000, NT2 कॅटेगरीसाठी 14,600, त्याच्यानंतर NT3 कॅटेगरीसाठी 13,700, त्याच्यानंतर EWS कॅटेगरीसाठी 16,000. या रेंजमध्ये जर तुमचा SML असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMSला ॲडमिशन भेटू शकते. आणि या रेंजमध्ये प्लस मायनस तुमचा 100ने जरी SML वाढवून असेल तरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेज भेटू शकते. त्याच्यानंतर आपण सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा कट ऑफ बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये टोटल सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज जे आहे 122 असे टोटल सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज आहेत. तर त्यांचा कट ऑफ आपण बघणार आहोत. तर SC कॅटेगरीसाठी SML नुसार SC कॅटेगरीसाठी 34,000 हा SML असू शकतो. ST कॅटेगरीसाठी 29,800, VJ कॅटेगरीसाठी 34,200, NT1 कॅटेगरीसाठी 34,000, NT2 कॅटेगरीसाठी 33,700, NT3 कॅटेगरीसाठी 33,600 आणि OBC कॅटेगरीसाठी 33,600, SCBC कॅटेगरीसाठी 34,000 आणि ओपन कॅटेगरीसाठी 33,500. या रेंजमध्ये जर तुमचा SML असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजला ॲडमिशन भेटू शकते. या रेंजमध्ये तुमचा SML प्लस मायनस 100पर्यंत असायला हवा, तेव्हाच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजला ॲडमिशन भेटू शकते. आणि सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा कट ऑफ SML लिस्ट जे आहे याच्यापेक्षा पण जास्त जाऊ शकते. कारण कसं आहे माहिती आहे का, दरवर्षी काही कॉलेज होल्ड करतात. प्रत्येक राऊंडला म्हणजे शेवटच्या राऊंडला जर कॉलेज आले तर त्याचा SML अजूनच खाली जाऊ शकतो. आता डिपेंड करते की कोणत्या राऊंडला किती कॉलेज येतील, त्यावर पूर्णपणे BMS कॉलेजचा कट ऑफ डिपेंड करत असतो. आता फर्स्ट राऊंडला जर सर्वच कॉलेज आले तर कट ऑफ हाय जाणार, या रेंजमध्ये तुमचा SMLमध्ये राहू शकतो. पण जर शेवटच्या राऊंडपर्यंत जर कॉलेज येतच राहिले, थर्ड राऊंडला जर नवीन कॉलेज ॲड झाले तर मग ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले त्यांचा फायदा होतो आणि त्यामुळे SML जो आहे अजून खाली जातो. आता हे पूर्णपणे डिपेंडेंट आहे की कोणत्या कॉलेजला किती कोणत्या राऊंडला किती कॉलेज येतील त्याच्यावर पूर्णपणे हा कट ऑफ डिपेंड करणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत BMS BHMSसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा साईट ओपन होईल. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा BMS BHMSसाठी रजिस्ट्रेशनची साईट ओपन होईल, त्यावेळेस तुम्ही करू शकता. पण ज्या विद्यार्थ्यांनी आता केलेले आहे ते त्यांचा ॲक्च्युअल SML राहील, त्याच्यामध्ये जास्त काही फरक पडणार नाही. याच रेंजमध्ये तुमचा SML पुढच्या महिन्यामध्ये पण येऊ शकतो तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर. आणि तुम्ही जर आता रजिस्ट्रेशन केलेलं असेल MBBS BDSसाठी ते तुमचं रजिस्ट्रेशन पुढे पात्र राहील का, तर हां, तुमचं तेच रजिस्ट्रेशन तुमचं पुढे BMS BHMSच्या काउन्सिलिंगसाठी तुमचं जे रजिस्ट्रेशन असतं म्हणजे ते ॲक्सेप्ट केलं जातं. आणि यानुसार या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये वेटनरीबद्दल माहिती घेऊन. तोपर्यंत बाय.